बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। आपल्या सर्वांना आजच्या या जन्माष्टमीच्या दिवसाच्या आणि दहीहंडीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो। काल मुंबईसह राज्यात सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। सदरचा उत्सव हा आनंदाने साजरा करता यावा यासाठी महायुती सरकारने देखील गोविंदा पथकांसाठी 10 लाखांचे विमा कवच देखील दिले होते। महाराष्ट्रात विशेष करून मुंबईमध्ये दहीहंडी महोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या अनेक आमदारांकडून या महोत्सवाचे आयोजन केले जाते। यावेळी मंडळांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते। दिवसभर मोठे मोठे मनोरे उभे करून गोविंदा मंडळे हे सलामी देऊन जास्तीत जास्त उंच मनोरे रचनाचा प्रयत्न करत असतात। याप्रसंगी लाखोंच्या संख्येने भाविक जरी उपस्थित असले तरी या कार्यक्रमांसाठी मोठे मोठे सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्ती यांना देखील आमंत्रित केले जाते। काल दिवसभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विविध मंडळांना भेटी देऊन त्यांचा उत्साह वाढवला। याप्रसंगी अनेक मंडळांनी त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत देखील केले। यावेळी सर्वत्र गोविंदा रे गोपाळाचा जयघोष सुरू होता। याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व देशवासियांना आणि गोविंदा पथकांना श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या। दहीहंडी म्हणजे बंधुत्व, विश्वास, संघटन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उत्सव आहे आणि ज्याप्रमाणे दहीहंडी एक व्यक्ती फोडतो मात्र त्याच्या काला हा सर्वांना प्राप्त होतो, अगदी त्याचप्रमाणे 2024 मधील निवडणुकीची राजकीय हंडी देखील आम्ही महायुती म्हणून फोडणार आहोत आणि विकासाच्या काला सर्वांना देणार आहोत अशी टिप्पणी देखील त्यांनी केली। शिवाय गोविंदा पथकाने देखील सुरक्षेची काळजी घेत हा उत्साह साजरा करावा। कोणीही जखमी होऊ नये अशी अपेक्षा आहे, मात्र दुर्दैवाने असे काही झाल्यास महायुतीचे सरकार भक्कमपणे आपल्या सोबत आहे असा देखील विश्वास त्यांनी गोविंदा पथकांना दिला आणि राज्यातील जनतेला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या सर्वांना आजच्या या जन्माष्टमीच्या दिवसाच्या आणि दहीहंडीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीकृष्णाला विनंती करतो, त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या मनोकामना श्रीकृष्णांनी पूर्ण कराव्यात। आपल्याला कल्पना आहे दहीहंडीचा कार्यक्रम, हंडी फोडून त्यातनं आपण काला बाहेर काढतो। हंडी फोडणारा एक असतो पण काला खाणारे सगळेच असतात, काला सगळ्यांमध्ये वाटायचा असतो। हे जे पर्व आहे हे सामाजिक अभिसरणाचं पर्व आहे, सर्वांनी एकत्रित येण्याचं पर्व आहे। सर्व प्रकारचा दुहेरी भाव दुही संपवून संपूर्ण समाज एकत्रित आला पाहिजे याचं हे पर्व आहे। प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला प्रेमाचा संदेश दिलाय आणि कर्मयोगाचा संदेश देखील दिलाय। जिथे प्रेम आहे आणि जिथे कर्मयोग आहे तिथेच विजय असतो आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम विजयाचं पर्व, श्रीकृष्णांच्या जन्माचं पर्व म्हणून आपण सगळे या ठिकाणी साजरा करतो। मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने दहीहंडीच्या या संपूर्ण पर्वाला साहसी खेळाचा दर्जा दिला आणि आमच्या सगळ्या गोविंदांचा विमा देखील काढण्याचं काम हे आपल्या सरकारने केलेलं आहे। कोणी जखमीच होऊ नये, पण जखमी झाला तरी त्याची काळजी घेण्याकरता आपलं मायबाप सरकार या ठिकाणी आहे।